माझं आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विनंती आहे की विद्यार्थ्यांनी राजकारणात पडू नये। ह्या NCP-वाल्यांना काय राजकारण करायचं ते करू द्या। माझी तुम्हाला विनंती आहे की मी वेळोवेळी तुमच्या हाकेला आलो आहे। आजही मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आयोगाला विनंती झालेली आहे। आयोगाने विनंती आम्ही सरकारची मान्य केली आहे। शेवटी आपण आयोगाला विनंती करू शकतो, आयोगाला आदेश देऊ शकत नाही। आयोग स्वायत्त संस्था आहे, हेही विद्यार्थ्यांनी आणि राजकारण करणाऱ्यांनी लक्षात घ्यावं। शेवटी मी आयोगाचे अत्यंत मनातून आभार मानतो। खरं म्हणजे मला आयोगाचे मनातून खरंच आभार मानायचे आहेत की तिसऱ्यांदा परीक्षा या निमित्तानं पुढे गेली आहे। पहिल्यांदा आपण EWST SCBC OBसाठी ढकलली, पुन्हा EWST SCBCसाठी ढकलली आणि आज ॲग्रीच्या 258 जागा ॲड करण्यासाठी आणि IBPS आणि हे क्लॅश होऊ नये, ओव्हरलॅप झाल्यामुळं आज आयोगानं हा निर्णय, अत्यंत महत्त्वाचा निर्णय, विद्यार्थ्याच्या हिताचा निर्णय घेतला। शेवटी विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आयोगाला वेळ आपण द्यावा। शेवटी आयोग लवकरच पुढची तारीख जाहीर करेल आणि मला खात्री आहे की त्याच्यामध्ये आपल्या ॲग्रीच्या 268 जागा ॲग्री संवर्ग ॲड करून नवीन ॲड निघेल, नवीन परीक्षा होईल अशी मला मनातून खात्री आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी या राजकीय लोकांच्या षडयंत्राला बळी पडू नये, विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, राजकारण करू नये अशी माझी आपल्या माध्यमातून नम्रपणे विनंती। शरद पवार देखील आता मैदानात उतरणार, त्यांना राजकारणच करायचं आहे, आयुष्यभर राजकारणच करायचं आहे, तेवढा ठेका त्यांनी घेतलेला आहे सगळ्यांनीच। म्हणून मी कोण्या व्यक्तीचं नाव घेणार नाही, ते अतिशय ज्येष्ठ आहेत, माझ्या आजोबाच्या वयाचे आहेत, मी त्याच्यावर काय कॉमेंट्स करणार नाही। त्यांनाही माझी विनंती आहे, माननीय पवार साहेबांनी विद्यार्थ्यांची भावनेची दखल घ्यावी, विद्यार्थ्यांना राजकारणात ओढू नये अशी माझी पवार साहेबांना साष्टांग दंडवत करून विनंती आहे की आपण आपलं जे काही विधानसभेचं राजकारण चाललं ते करावं, विद्यार्थ्यांना राजकारणात घेऊ नये। विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आयोगाने घेतला आहे, म्हणून दोन्ही पवारांना, जे रोहित पवार असतील किंवा माननीय पवार साहेब असतील, या दोघांनाही माझी विनंती आपल्या माध्यमातून की आपण राजकारण करू नये, विद्यार्थ्यांना उचकू नये। विद्यार्थ्याच्या हिताचा निर्णय झालेला आहे, आपणही आयोगाचं स्वागत करावं आणि आयोगाचे आभार मानावे। थँक्यू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।